राजकीय निवेदन केलं? आज महाराष्ट्राचे नव्हे पूर्ण देशाचे लोकनेते अजितदादा पवार साहेबांचं आज जयंती निमित्तानं आज सर्वपक्षीय लोक आज इथं जमलेले आहेत, जयंती साजरी करण्यासाठी जमलेले आहेत. खरं तर आज अजितदादा या जगात नाहीत हे आम्ही कुणी अजूनही मान्य करायला तयार नाहीत. आजही आमच्यात अजितदादा म्हणजे आमच्या मनात कायमस्वरूपी जिवंत आहेत, जिवंत राहतील. त्यांनी कामाचा पायंडा पाडून दिलेला आहे, महाराष्ट्राला काम करण्याची जी पद्धत त्यांनी पाडून दिलेली आहे ती आम्ही सर्वांनी अंगीकारून सर्व पक्षाच्या लोकांनी आदर्श घेऊन त्या आदर्शावर चलून महाराष्ट्राचा कसा विकास होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी आमची इच्छा आहे. दादांचा आशीर्वाद कायम आमच्या सोबत आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यासाठी आमच्या दादांचा आशीर्वाद, आमचा आशीर्वाद म्हणजे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि आमच्या बरोबर सर्वजण आहेत. फक्त आज आम्ही आदरांजली वाहतोय, आदरांजली नाही आज जयंती आहे, परंतु आदरांजली व्हायची सुद्धा वेळ आमच्यावर आली आहे, आमच्यावर खूप वाईट वेळ आलेली आहे. परंतु त्यातूनही आमच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार यांनी सर्वांना सोबत घेऊन व महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद अगदी सक्सेसफुल पणे त्यांनी सांभाळलेलं आहे व महाराष्ट्राच्या विकासाला आता त्यांनी गती दिलेली आहे व आम्ही सर्वजण त्यांचे हात बळकट करण्यासाठी जनसामान्याचे कामं कशी होतील यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. ऍक्सिडेंट झाला होता, ती घात होता की पापत होता, अजून चौकशी झाली नाही, त्या विषयावर काय बोलतो? नाही, चौकशी तर 100% आम्ही होईपर्यंत कुणी गप्प बसणार नाहीत. आज संसदेमध्ये पण आवाज उचललेला आहे, आपल्या अधिवेशनामध्ये पण त्यावर आवाज उचललेला आहे आणि जोपर्यंत त्याचा छडा लागणार नाही तोपर्यंत आम्ही कुणी शांत बसणार नाहीत. तपास चालूच आहे.